मोरिंगा ऑलिफेरा, ज्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये ज्याला आपण शेवगा म्हणतो. शेवगा हा कोणत्याही हंगामामध्ये, कोणत्याही हवामानामध्ये घेण्यासारखं एक पीक आहे. आपण याची लागवड कशी करावी, कोणत्या जाती निवडाव्यात आणि लागवड करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी आपण योगेश मस्के सर आणि शेतकऱ्यासोबत चर्चा करूयात. राम सर. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका शेवग्याच्या बागेत आलेलो आहोत. त्या बागेमध्ये आता लागवड होऊन किती दिवस झाले? 4 महिने झाले आहे ना. ठीक आहे. सर, कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे, याला माती पाहिजे, कोणत्या प्रकारचं हवामान पाहिजे? आता शेवग्याला एकतर बरड नापीक जमीन असली तरी चालते आणि हलक्या ते भारी जमिनीत आपण शेवगा लावू शकतो. आणि भारी जमिनीमध्ये लावायचं एकच अपवाद आहे की भारी जमिनीमध्ये शेवग्याला फूल कमी लागते आणि शेंगा कमी प्रमाणात येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो 70-80% नापीक जमीन पडलेली आहे पडलेली. बरीच. अशा जमिनीमध्ये यूज करण्यात आपण त्याला लागवड करू शकतो आणि निचरा होणारी जमीनच शेवग्यासाठी बेस्ट आहे. चांगली असते. लागवड करताना कोणत्या कोणत्या जाती महत्त्वाच्या मानल्या जातात? आता लागवड करत असताना सर्वात जास्त म्हणजे लागवड जी होते महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कोइंबतूर 1-2 ही एक जाती, त्याचसोबत PKM 1-2 ही एक जाती, त्याचसोबत कोकण रुचिरा आणि एक भाग्य म्हणून येते तामिळनाडूची, जी की विद्यापीठाने रिसर्च केली. यापैकी आपण जास्त प्रमाणात लावलेले महाराष्ट्रात लावल्या जाणाऱ्या जाती. कधी करायला पाहिजे याची लागवड? तशी याची लागवड आपण खरीपामध्ये जून-जुलै नंतर जे पाऊस पडल्यानंतर हवामानामध्ये जी आर्द्रता वाढते अशा वेळी ही रोपण्यासाठी हे वातावरण याला अनुकूल असतं. मग अशा वेळी आपण जून-जुलै नंतर याची लागवड करू शकतो. लागवड करताना काय लक्षात ठेवावं? आता लागवड करत असताना याला आपण 60 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा आहे. तो 60 सेंटीमीटर लांबी, उंची आणि खोली या पद्धतीत खड्डा घेऊन आपण याची लागवड करायची. त्याचसोबत आपण लागवडीमध्ये शेणखत वगैरे भरू शकतो. खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत हे भरू शकतो आपण. 1-1.5 किलो अर्धा किलो शेणखत, 2 किलो शेणखत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण त्याच्यामध्ये भरू शकतो. त्याचसोबत आपण लागवड करत असताना 2 ओळीतले अंतर 3 बाय 3 मीटरवर आपण लागवड. हे किती आहे? हे जास्त वाटायला अंतर हे 12 फूट आहे. हा बरोबर आहे. 1 फूट 1.5 बाय 3 मीटरवर लागवडीतलं अंतर असायला पाहिजे. आणि जर बांधावर लागवड करायची असली आपल्याला तर 3 ते 4 मीटरमध्ये लागवडीतलं अंतर असो. 3 ते 4 मीटर झाडातलं अंतर असो. याच्यामध्ये एकदा वाढ झाल्यानंतर आंतरमशागत वगैरे कशी करावी, खतं पाणी कसे द्यावे? आता आंतरमशागत करावी. आंतरमशागत आपण याचे आळे खुरपून घ्यावी. त्यासोबत आतमध्ये वखरपाळी केल्यानंतर काय होतं, पाऊस पडल्यानंतर पाणी व्यवस्थित जमिनीला मिळतं किंवा ती जिरण्याची क्षमता वाढून जाते. त्याचसोबत हे तणाचा जो प्रादुर्भाव असतो, तण वाढल्यानंतर जी रोगराई वाढणार असते बागेत, ती आपण तणाचं नियंत्रण केल्यानंतर, खुरपणी वगैरे केल्यावर किंवा आंतरमशागत झाल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला बागेला होतात. त्यामुळे मग आंतरमशागत एक महत्त्वाचा टप्पा आहे शेवग्यामध्ये. आता आपला क्षेत्र जसं बघितलं प्रामुख्याने हा कोरडवाहू क्षेत्र आहे. तर इथं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाळा बंद होऊन जातो. म्हणजे त्यावेळेस आपण जर जून-जुलैमध्ये जर लागवड केली तर पाऊस संपेपर्यंत झाडं आपले 2-2.5 महिन्याचे होऊन जातात. म्हणजे जवळजवळ आता ही जी वाढ आहे ह्या वाढी एवढेच होतात. आता याची लागवड जी आहे ही जानेवारीमध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं म्हणजे त्या सीझनच्या हिशोबाने आपण बोलू शकत नाही. पण त्यानंतर मग खताची मात्रा वगैरे कशी असावी, कारण पाणी पावसाचं बंद झालेलं असतं. आता दरवर्षी आपण याला खताची मात्रा ठेवायची. वर्षामध्ये आपण 10 किलो शेणखत, म्हणजे तुम्ही ते टप्पे करून देऊ शकता किंवा एका वेळी पण वन टाईम पण पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर देऊ शकता. 10 किलो शेणखत. त्याचसोबत आपण याला युरिया द्यायचा आहे. युरिया जो आहे तो द्यायचा आहे 165 ग्राम. अच्छा, प्रति झाड? हां, प्रति झाडच प्रमाण सांगतो आहे. 10 किलो शेणखत, 165 ग्राम युरिया आणि स्फुरद, ज्याला आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतो, ते 312 ग्राम आणि त्यानंतर जो पोटॅश राहतो तो 120 ग्राम. मग आपण याला 2 टप्प्यात देऊ शकतो किंवा वन टाईम पण. पोटॅशची मात्रा कमी ठेवायची. हो. याच्यावर रोगराई वगैरे असं काय, म्हणजे जास्त याच्यावर रोगराई नसते कुठं, पण जर जास्त खोडाला वगैरे पाणी लागलं तर डिंक्या वगैरे यासारखे रोग येऊ शकतात. तर
खोडापासून थोडं पाण्याचं अंतर, कारण हे कोरडवाहू पीक आहे, हम्म. इथं पाण्याचं जर व्यवस्थापन चुकलं तर रोग वाढू शकतात. पाणी जास्त झालं तर मग रोग रोग वाढू वाढू शकतात. शकतात त्याच्यामुळे. त्यामुळं थोडं पाण्याचं नियोजन किंवा पाण्याचं व्यवस्थापन पाहिजे आणि तणाचं व्यवस्थापन. आंतरमशागत वेळोवेळी जर झाली तर मग रोगाचा प्रादुर्भाव काही एवढा शेवग्यामध्ये जाणवत नाही. आता शेवग्याचं उत्पादन जे आहे जवळजवळ लागवडीच्या नंतर 8-10 महिन्यानंतर याचं उत्पादन घेणं सुरू करतात. हो. आता तुम्ही याची लागवड केलेली जानेवारीच्या आसपास. कोणत्या तारखेला केली जानेवारीला तुम्ही? जानेवारी महिन्यामध्ये केली. तर 8-10 म्हणजे दिवाळीच्या आसपास तुमच्या याला माल लागणं सुरू होईल. तर तुमची काय अपेक्षा आहे? तुमचं जवळ मला वाटतं हे अर्धा एकर क्षेत्रामध्ये तुम्ही लावलंय, तर किती उत्पादन व्हावं असं तुमची इच्छा आहे? पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे उत्पन्नाची काही अपेक्षा नाही. तुमचे मार्गदर्शन जे होईल ते बघू. तुम्ही समजा गुंडीसाठी द्या. पहिल्यांदाच करतोय शेवगाचा काही कारण असा अनुभव नाही आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जी जानेवारीची लागवड केली आहे ना, आता याच्या शेंगा ज्या आहेत, चांगल्या भरलेल्या ज्या शेंगा आहेत, या तुमच्या दिवाळीच्या आसपास काढायला येतील. आणि शेवग्यासाठी भारतीय महाद्वीपामध्ये जर बघितलं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा टाईम जो आहे माल भावासाठी सगळ्यात चांगला असतो. म्हणजे ह्यावेळेस जवळजवळ 150 ते 200 रुपये किलो शेवग्याच्या शेंगा जातात आणि तुमच्या त्याच वेळेत येतात. आणि तुमच्या त्याच वेळेस येतील. आता ज्यांची लागवड जून-जुलैमध्ये होते समजा हम्म. आपल्या विद्यापीठाच्या सांगण्यानुसार, विद्यापीठानुसार तर जुलै-जुलैची त्यांचं लागवड खरीप उत्पादन- हंगामात केली जाते, त्यांचं उत्पादन मार्चच्या आसपास येतं. त्यावेळेस मालभाव जो आहे 100 रुपये किलोच्या आसपास. कमी असते. म्हणजे तुम्ही जो लागवड केली आहे याचं उत्पादन तुम्हाला एक राईट टायमामध्ये चांगला मालभाव मिळून देऊ शकतं. तर याचा एक दुष्परिणाम पण आहे सर. विद्यापीठ जे लागवड टाईम सांगतं त्या वेळेत ते अनुकूल वातावरण असतं बिलकुल. आणि त्यावेळेत झाडाची ग्रोथ होते. आज आपण बघतो आता विद्यापीठ आपल्याला जेव्हा झाड लागवडीनंतर 4थ्या महिन्यात आपल्याला छाटणी करायला लावतात किंवा छाटणीवर झाड येतं. आज आपण याला 4 महिने झाले, त्या झाडामध्ये कुठंच छाटणीची अवस्था दिसत नाही. मग आपण जे लागवडीचा टाईम आहे किंवा विद्यापीठाने जे ठरवून दिलेलं टाईम आहे त्या टायमिंगमध्ये जर केलं तर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होते. बरोबर आहे. आणि आपण इतर वेळी जर लावलं तर मग आपल्याला कसरत करावं लागते. नाही, पण शेतकऱ्याला मालभाव पण पाहिजे ना नाही, सर. भाव पाहिजे पण क्वांटिटी पण पाहिजे ना सर. आता ती क्वांटिटी मार्चमध्ये त्या भाव पडून जातात. नाही सर, जर क्वांटिटी मिळत नसली तर नुसतं भाव असून उपयोग नाही ना सर. त्याच्यामुळे जी योग्य लागवड पद्धत आहे किंवा जे लागवडीचं टायमिंग आहे तो जून-जुलै व्यवस्थित आहे आणि त्या वेळेत लागवड जर व्यवस्थित केली तर आपण 8 ते 10 महिन्यामध्ये एका झाडावरती कमीत कमी 25 ते 50 किलो उत्पादन घेऊ शकतो. सर आपण छाटणी करून किती दिवस चालू शकतो मग पिकाची समस्या? किती दिवस चालत छाटणी करून सर? नाही, एकदा झाड तुमचं वरती गेल्यानंतर आता पहिली छाटणी जी असते आपली शेवग्याची ती 4थ्या महिन्यात व्हायला पाहिजे. किती 4थ्या मीटर महिन्यात पासून व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजे ती सर? खोडापासून 1 मीटर वरतीच व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्या हाईटला जवळजवळ तुमची छाटणी सुरू हा, होते. मग आता हे तुमचं झाडाची ग्रोथ जर या स्टेजला असती तर मग तुम्ही 1 मीटर पर्यंत छाटणी करू शकत होते. बरोबर आहे. खालच्या फांद्या छाटणी करावं लागते. आणि दुसरी छाटणी कधी दुसरी जी करायची? छाटणी असते आपली ती 8 महिन्यानंतर असते. तर मग त्या 8 महिन्याच्या वेळेत आपल्याला झाड वरती स्टॉप करायचं असतं. कारण झाड जास्त वरती गेलं तर तुम्हाला शेंगा काढायला त्रास होतो. आणि झाडाच्या फांद्या तेवढ्या लवचिक असतात, फांद्या तेवढ्या दमदार फांद्या नसतात आणि त्या फांद्यावर चढून आपण शेंगा काढू शकत नाही. मग अशा वेळी आपल्याला झाडाचा डेरा बनवणं गरजेचं असतं. झाडं आपलं जेवढं चारी बाजूनं डेव्हलप होईल, जेवढा फांद्याचा विस्तार चारी साईडनं वाढेल तेवढा तो तुमच्या उत्पादनासाठी किंवा झाडाचं डेरेदार बांधण्यासाठी चांगला असतो. त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीत झाड जर सुधारायचं असलं तर लागवड पद्धत जसं विद्यापीठ आपल्याला हे करतं त्याच पद्धतीत व्हायला पाहिजे. आता तुम्हाला या झाडाला डेव्हलपमेंटसाठी वेळ द्यावा लागतो आणि तेवढं उत्पादनही पाणी मिळालं. अभावी आता थोडंसं प्रॉब्लेम पाणी अभावी. नाही, जसं- पाणी तर कमीच लागतं या पिकाला. सुरुवातीला लागत असेल ना? हा, नंतर लागतं कमी लागतं. याचा त्याला रोपण्यासाठी आणि चांगलं डेव्हलप होण्यासाठी त्याच्यासाठी पाण्याची उपलब्ध आवश्यक आहे. ठीक आहे, चला सर. चालेल. तुम्ही आल्याबद्दल आभार. तुमचे पण धन्यवाद. धन्यवाद मिसा सर.